2 मिनिटं बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। साहेब थोडक्यात सगळ्याचा आग्रह साहेब बोला। आपल्या गावामध्ये भागवत सप्ताहाचा आजचा 7वा दिवस, उद्या काल्याचं कीर्तन आहे। आपल्याला सगळ्यांना पाचलेगावकर महाराजांचा कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे। ह्या कार्यक्रमासाठी योगायोग ज्यांनी खासदार असतेवेळेस भारतात पहिलं हळद संशोधन केंद्र वसमत येथे मंजुरी आणली। सुरुवातीला 100 कोटी आणि नंतर 800 कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी आणली। तिथं नवनवीन जाती हळदीची हॅलो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिरापूर नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि तो चालू आहे। त्या सप्ताहाची आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाची सेवा महाराजांकडे सोपवली। नांदेड जिल्हा आपले हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील आवर्जून हिरापूरसाठी उपस्थित झाले, आपल्या कार्यक्रमाला भेट दिली। तरी सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं आणि हरिभक्त पारायण महाराज पाचल्यागावकर महाराज भाऊ यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। 24 तास सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेले आमचे सन्माननीय आमदार बाबूरावजी कदम, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विवेकराव देशमुख, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र सहकारी कांतरावजी, तळणीहून खास आलेले रामरावजी आणि उपस्थित असलेली हिरापूरकर गावकरी मंडळी, सर्वांना रामराम। आपल्या सर्वांची पहिले तर माफी मागतो, कारण ज्यावेळेस खासदार होतो त्यावेळेस येऊ शकलो नाही गावामध्ये, परंतु आता काही खासदार नाही, परंतु आज योग आला। योग असा होता की तळणीला विवेकरावचे वडील वारले होते 1 महिन्याभरापूर्वी, माधवराव काका, आणि ते आमच्या वडिलांचे जवळचे मित्र होते। वडील त्यावेळेस अंत्यविधीला आले, पण मी त्यावेळेस येऊ शकलो नाही, म्हणून भेट द्यायला आलो होतो। परंतु आपला जो काम चालू आहे बामणी ते तळणीचा पूर, साप्तीचे पूल, तुमच्या भागातले जे वाकीवरचे